जय लक्ष्मी माता. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री विष्णू पुराण पंचम अंश अध्याय 61 कंसवध 1. पराशर म्हणाले, श्रीकृष्णांच्या अशा लीला चालू असताना नारद कंसाकडे गेले आणि त्याला श्रीकृष्णाच्या जन्मापासून सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून कंस वसुदेवावर रागवला. त्याने विचार केला की कृष्ण आणि बलराम हे अजून लहान आहेत, पूर्ण वाढ होऊन जास्त बलवान झालेले नाहीत, तोवरच त्यांना ठार करायला हवे. ते मोठे होतील तर काम आणखीनच अवघड होऊन बसेल. महाबलवान चाणूर आणि मुष्टिक या दोन दुष्ट मल्लांना कृष्ण व बलरामावर सोडून ठार करावे असा विचार त्याने केला. त्यासाठी धनुर्यज्ञ करण्याचे निमित्त योजनेने त्याने ठरवले. त्या दोघांना मथुरेला बोलावून नाना प्रकारचे उपाय योजून त्यांना ठार करावायचा कंसाने निश्चय केला होता. कंसाने विचार करून योजना आखली. कंसाने अक्रूराला बोलावून कृष्ण आणि बलरामाला मथुरेस घेऊन यायला सांगितले. पुढच्या चतुर्दशी धनुर्यज्ञ मथुरेस करणार असून तेव्हा होणाऱ्या मल्लयुद्धात भाग घेण्यासाठी त्या दोघांना आमंत्रण दे असे कंसाने सांगितले. कृष्ण बलराम या दोघांना ठार करून वसुदेवनंद यांसह सर्व गोकुळाचा नाश करायचे कंसाने ठरवले. त्याचवेळी स्वतःच्या पित्याला म्हणजेच उग्रसेनालाही तो ठार करणार होता, कारण त्याला निष्कंटक राज्य करावयाचे होते. अध्याय 62 कंसवध 2. श्री पराशर म्हणाले, कंसाचा गोकुळाजवळच राहणाऱ्या दूतकेशी नावाचा एक दैत्य होता. त्याला कंसाने पाठवलेल्या निरोपाप्रमाणे तो कृष्ण व बलराम यांचा नाश करण्यासाठी गोकुळात गेला. त्याने घोड्याचे रूप घेतले. तो वेगाने उडत गोकुळात आला. तेथे त्याने वाटेल येईल ते चाटून नष्ट करायला सुरुवात केली. त्याने भयानक किंचाळणे ऐकून सर्व गोपगोपी घाबरले आणि भगवंताला शरण आले. श्रीकृष्ण त्यांना म्हणाला, हा केशी नावाचा राक्षस आहे. तुम्ही गोपगोपी पुरुषार्थ विसरला आहात का? ह्या घोड्याच्या रूपातील राक्षस तुमचे काय बिघडवू शकणार? कृष्णाने केशीला आव्हान केले आणि तो त्याला सामोरा गेला. त्याने केशीचे तोंड पकडले. तो तोंड वासून त्याच्या अंगावर धावून आला होता. कृष्णाने आपला हात लांब करून तो त्याच्या तोंडात खुपसला. त्याच वेगाने केशीचे सर्व दात तुटून जमिनीवर पडले. उपाय न झाल्यामुळे ज्याप्रमाणे रोगाचा फैलाव शरीरात वाढू लागतो, त्याप्रमाणे केशीच्या शरीरात कृष्णाच्या हाताचा आकार वाढू लागला. त्यामुळे शेवटी त्याचे तोंड फाटले आणि तो रक्त मिश्रित फेस ओकू लागला. त्याचे स्नायू शिथिल झाले. त्याला दिसेनासे झाले. मलमूत्राचा त्याग करून तो चारही पाय झाडू लागला. घामाने तो थबथबला. अखेरीस त्याच्या तोंडातील श्रीकृष्णाचा हात इतका वाढला की त्याच्या शरीराचे 2 तुकडे होऊन जमिनीवर पडले. हे युद्ध लपून पाहत असलेल्या नारदांनी पुढे येऊन कृष्णांची स्तुती केली. ते म्हणाले, हे कृष्णा, केशीचा वध तू केला आहेस म्हणून तुझे नाव केशव असे प्रसिद्ध होईल. कंसाची लवकरच तुझे युद्ध होईल, ते पाहायला मी पुन्हा येईन. असे म्हणून नारद निघून गेले. अध्याय 63 कंसवध 3. पराशर ऋषी म्हणाले, कृष्णाने केशीचा वध केला त्याचवेळी कंसाने सांगितल्याप्रमाणे मथुरेत अक्रूराचा रथ बाहेर पडला. अक्रूर विचार करू लागला, विष्णूचा अंश असलेला हा कृष्ण होय. त्याच्या केवळ दर्शनासाठी लोक कितीतरी आराधना करतात. ते दर्शन आज मला होणार आहे, तेव्हा माझ्यासारखा भाग्यवान कोण असेल? कृष्णाच्या महात्म्याचे चिंतन करीत करीत अक्रूर संध्याकाळी गोकुळात येऊन पोचला. नीलकमलाप्रमाणे कांती असलेला, कमलासारखे डोळे असलेला, लांब हात असलेला, हृदयावर श्रीवत्स मुद्रा असलेला, विशाल छाती असलेला, उंच नाक असलेला, मनोहर चेहऱ्यावर स्मित हास्य असलेला, लाल नखे आणि उन्नत चरण असलेला हा श्रीकृष्ण त्याला दिसला. तो गोट्यामध्ये वासरांच्या गर्दीत उभा होता. कृष्णाने पितांबर नेसला होता. वनातील फुलांनी तो सुशोभित झाला होता. श्वेतकमलांचे अलंकार त्याने घातलेले होते. त्याच्या मागे हंस, कुंद आणि चंद्रासारखा गोरा असलेला निळ्या रंगाचे वस्त्र नेसलेला बलराम अक्रूराला दिसला. श्रीकृष्ण नीलाचलाप्रमाणे तर बलराम कैलास पर्वताप्रमाणे दिसत होता. अक्रूराने त्या दोघा बालकांना पाहताच त्याचे मुखरूपी कमल उमलले. त्याचा देह पुलकित होऊ लागला. त्याच्या दर्शनाने आपले डोळे धन्य झाले आहेत असे त्याला वाटले. पण ते आपल्यावर अनुग्रह करतील काय? कारण आपण कंसाच्या पदरी आहोत असे त्याला वाटले. आपण त्यांना शरण जावे असे त्याने ठरवले. अध्याय 64 कंसवध 4. पराशर ऋषी म्हणाले, अक्रूर अशा प्रकारे कृष्णाच्या जवळ येताच त्याने त्यांच्या चरणावर आपले मस्तक झुकवून नमस्कार केला. त्यानंतर बलरामाने आणि कृष्णाने अक्रूराचे चांगले स्वागत केले. त्याला भोजन दिले. नंतर अक्रूराने त्यांना कंसाने वसुदेव, देवकी, उग्रसेन यांना कसे छळले आहे ते सर्व सांगितले. ते ऐकून श्रीकृष्णाने त्याला म्हटले, हे सर्व मला माहिती आहे. आता मी मला वाटेल तसे करणार आहे. कंसाला माझ्या हातून मरण आले आहे असेच समज. मी आणि बलराम तुझ्याबरोबर मथुरेस येतो. काही वृद्ध गोपही बरेच नजराणे घेऊन
कंसाकडे येतील. कंस आणि त्यांच्या साथीदारांना आम्ही निश्चितच नष्ट करू. नंतर श्रीकृष्णाने आणि बलरामाने गोकुळातील सर्व गोपींना कंसाच्या निमंत्रणाविषयी सांगितले. रात्रभर ते सगळे झोपले. पहाटे बलराम व श्रीकृष्णासह अक्रूर मथुरेस निघाला. त्यावेळी गोपींनी अश्रुपूर्ण नेत्रांनी त्यांना निरोप दिला. बलराम, कृष्ण व अक्रूरासह निघालेला तो रथ वेगाने मथुरेकडे गेला. मध्यान्हीच्या वेळी तो रथ यमुनेच्या किनारी पोहोचला. अक्रूर म्हणाला, मी यमुनेत स्नान करून मध्यान्ह काळाची उपासना करतो, तोवर तुम्ही थांबा. अक्रूराने त्याप्रमाणे स्नान संध्या करून परब्रह्म चिंतन करावयास सुरुवात करताच त्याला बलराम व श्रीकृष्ण यांचीच दिव्य रूपे दिसू लागली. तो त्यांना काही विचारणार तोच त्यांची वाणी थांबली आणि त्याला ते पाहिल्यासारखे रथात बसलेले दिसले. अक्रूर पुन्हा नदीत जाऊन ध्यान करू लागला. तेव्हा त्याला पुन्हा ते दोघे दिव्य रूपात दिसू लागले. तेव्हा त्याला वस्तुस्थिती स्पष्ट झाली आणि तो श्रीकृष्णाची स्तुती करू लागला. त्यांची स्तुती करून त्याने त्यांनाच प्रणाम केला. अध्याय 65 कंसवध 5. पराशर म्हणाले, ध्यान उतरताच अक्रूर रथात परत आला. तोपर्यंत बलराम व कृष्ण पहिल्यासारखेच रथात बसून होते. त्याचे डोळे पाहून कृष्णाने त्याला विचारले, अक्रूरा, यमुनेच्या पाण्यात तुला कोणती आश्चर्यकारक वस्तू दिसली? तेव्हा तो म्हणाला, हे कृष्णा, यमुनेच्या पाण्यात जे आश्चर्य मला दिसले ते मला अजूनही डोळ्यासमोर दिसते आहे. तसे ह्या सर्व विश्वाचे स्वरूपच आश्चर्यमय होय. या आश्चर्याचा आत्ता तसा विषयच काय आहे? आपल्याला मथुरेला लवकर पोहोचायचे आहे इतकेच. कारण कंसाची मला फार भीती वाटते. खरोखर दुसऱ्यांच्या अन्नाच्या आधाराने जगणाऱ्यांचे जीवन व्यर्थ आहे. अक्रूराने रथाच्या घोड्यांना वाऱ्याच्या वेगाने चालवले. संध्याकाळ होताच ते मथुरेत पोहोचले. तेव्हा अक्रूर म्हणाला, इथून आता मी रथाने जातो, तुम्ही पायी पायी तेथे या. तुम्ही वसुदेवाच्या घरी जाऊ नका, कारण तुमच्यामुळेच कंस वसुदेवाचा तिरस्कार करतो आणि त्यांचा छळ करतो. इतके सांगून अक्रूर निघून गेला. बलराम व कृष्ण राजमार्गाने चालत मथुरेत आले. मदोन्मत्त तरुण हत्तीप्रमाणे मथुरेच्या रस्त्यावरून येणारे ते दोघे पाहून मथुरेतील स्त्री पुरुष आनंदले. कंसाची कृपा असलेला हा अहंकारी रंगारी त्यांना वाटेत दिसला. तो कपडे रंगवत बसला होता. त्याच्याकडचे कपडे पाहून त्यांनी त्याच्याकडे 2 कपड्यांची मागणी केली, परंतु त्याने त्यांना अनेक अशिष्ट शब्दांनी दुखवले. तेव्हा त्या दोघांनी त्याला गुद्दे मारून ठार केले. त्याच्या दुकानातील 2 कपडे घेऊन ते त्यांनी घेतले आणि बाकीचे नष्ट करून टाकले. नंतर एक माळी त्यांना दिसला. त्यांनी त्याच्याकडे फुलांची मागणी केली. त्या दोघांना त्याने ओळखले. त्यामुळे त्यांना नमस्कार करून तो म्हणाला, तुम्ही माझ्या घरी आलात ही फार मोठी कृपा होय. मी आता तुमची पूजा करून धन्य होईन. त्याची पूजा स्वीकारून त्याच्याकडील सुंदर फुले घेऊन आणि त्याला अनुग्रह देऊन ते तेथून निघाले. 66 कंसवध 6. श्री पराशर ऋषी म्हणाले, तेथून श्रीकृष्ण आणि बलराम राजमार्गावरून चालत निघाले. तेव्हा त्यांना एक कुब्जा तरुणी हातात अनुलेपन पात्र घेऊन येताना दिसले. तेव्हा तिला ते म्हणाले, तू कोणाला अनुलेपन करायला निघाली आहेस? तिने कंसाला उत्तर दिले. पुढे ती म्हणाली, मला अनेक कव्रक्रा म्हणतात. मी बनवलेले अनुलेपनच कंसाला आवडते, म्हणून त्यांचीच माझ्यावर कृपा आहे. त्यावर श्रीकृष्ण म्हणाला, आमच्यासाठी एखादे उटणे तुझ्याकडे असेल तर दे. त्याप्रमाणे तिने त्यांना योग्य असलेले उटणे दिले. ते लावून त्यांनी आपली शरीरे सुगंधित केली. आता ती दोघे इंद्रधनुष्याने युक्त श्यामल आणि श्वेत ढगांप्रमाणे दिसू लागले. उल्लापन विधान जाणणाऱ्या श्रीकृष्णाने तिची हनुवटी आपल्या 2 बोटांनी उचलून एक झटका दिला आणि आपल्या पायांनी तिचे पाय दाबले. अशा प्रकारे तिचे व्यंग श्रीकृष्णाने नष्ट करून टाकल्याने ती 4 चौघींपेक्षा सुंदर दिसू लागली. तेव्हा तिने त्यांना स्वतःच्या घरी चलण्यास आग्रह केला. तिच्या घरी येण्याचे आश्वासन देऊन कृष्ण बलरामाकडे पाहून हसला. अशा रीतीने त्यांनी उटणे, नवीन कपडे आणि फुलांचे हार यांनी सुशोभित होऊन धनुर्यज्ञाच्या जागी प्रवेश केला. तेथे असलेल्या रक्षकांना विचारून श्रीकृष्णाने तेथील धनुष्य उचलले आणि आपले बळ एकवटून त्याची प्रचंड चढवू लागला. त्यावेळी ते धनुष्य अत्यंत भयंकर आवाज करीत मोडले. तो आवाज सर्व मथुरेत घुमला. त्यानंतर ते धनुष्य तुटलेले पाहताच तेथील रक्षक त्यांना मारावयास धावले. त्या सगळ्यांचा वध करून श्रीकृष्ण बलराम यज्ञस्थानातून बाहेर पडले. कंसाला अक्रूर परत आलेला आणि कृष्णाने धनुष्य मोडलेले समजताच त्याने चाणूर नावाच्या मल्लाला बोलावून सांगितले की ते दोघे तुझ्याशी मल्लयुद्ध करतील, तेव्हा तू त्या दोघांना ठार कर. त्या दोघांना जर तू ठार करशील तर मी तुला हवे ते देईन. तशीच आज्ञा त्याने मुष्टिक नावाच्या मल्लाला दिली. तसेच कंसाने आपल्या माहुताला बोलावून सांगितले की कुवलयापीड नावाचा हत्ती तू रंगमहालाच्या दाराशी उभा कर. ते दोघे जेव्हा तेथे येतील तेव्हा हत्ती त्यांच्या अंगावर सोडून हत्तीकरवी त्यांना ठार कर. अशा प्रकारे सर्वांना आज्ञा देऊन कंस दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवण्याची वाट पाहू लागला.
सकाळ होताच रंगमंदिराच्या सभोवार ठराविक आसनांवर त्याचे अधिकारी, मंत्री वगैरे बसलेले त्याला दिसले. बाकीच्या जागेवर सामान्य जनता बसलेली होती. सर्वात उंच असलेल्या जागेवर कंस बसला. अंतःपुरातील स्त्रिया, प्रमुख वेश्या आणि शहरातील प्रमुख स्त्रिया यांच्यासाठी खास जागा बनवलेली होती. तेथे त्या बसल्या होत्या. काही आसनांवर नंद, इतर गोप बसले होते. त्याच्या नजदीकच नंद आणि अक्रूर बसले होते. त्या स्त्रियांमध्ये बसलेली देवकी विचार करत होती की आज माझ्या मुलाचे तोंड मला पाहावयास मिळेल. आखाड्याच्या जवळच पंचांची आसने होती. तुतारी वाजताच चाणूर उड्या मारू लागला, तर मुष्टिक दैत्य दंड ठोकू लागला. लोकांमध्ये अहंकार माजला. कृष्णही हसत हसत आणि गोपवेशात आखाड्याच्या दरवाजात येऊन पोहोचला. तो येताच माहुताने कुवलयापीड हत्तीला श्रीकृष्ण बलरामावर धावून जाण्यास इशारा केला. तेव्हा श्रीकृष्ण आणि बलरामाने आपापसात संकेत केले आणि हत्तीला मारावयाचे ठरवले. श्रीकृष्णाने सिंहाप्रमाणे गर्जना केली आणि हत्तीची सोंड हाताने पकडून जोराने पिळली. त्याच्या उजव्या हाताने त्याने हत्तीचा डावा दात उपटला आणि त्याच दाताने तो हत्तीला मारू लागला. आपल्याच दाताच्या आघाताने त्या हत्तीच्या डोक्याची शकले झाली. बलरामाने हत्तीचा उजवा दात उपटला आणि त्या हत्तीच्या माहुताला ठार केले. हत्तीच्या डोक्यावर त्याने लाथ मारताच हत्ती मरून पडला. त्या हत्तीच्या रक्त व मधाने माखलेले आणि हत्तीचे दात हातात घेतलेले कृष्ण व बलराम मोठ्या अभिमानाने आखाड्यात येऊन पोहोचले. ते पाहताच लोक आपापसात हा कृष्ण आणि हा बलराम आहे असे एकमेकांना सांगू लागले. त्यांचे पराक्रम लोक एकमेकांना सांगू लागले. ते दोघे नजरेला पडताच देवकीच्या स्तनातून दूध पाझरू लागले. तिचे हृदय धडधडू लागले. वृद्ध झालेल्या वसुदेवाला पुत्रदर्शनाने जणू नवतारुण्यच मिळाले. मथुरेतील नागरिक त्या दोघांकडे टकमका पाहू लागले. अशा वातावरणात कृष्णाने आपली कंबर कसली आणि रंगभूमीवर एक कोलांटी उडी मारली. आपले दंड थोपटत बलराम देखील उड्या मारू लागला. तो कृष्णाला उत्तेजन देण्यासाठी ज्या उड्या मारित होता त्यामुळे त्याच्या पायांच्या आघाताने जमीन दुभंगली नाही हे आश्चर्यच होय. द्वंद्व युद्धाला प्रारंभ झाला. कृष्ण व चाणूर आणि बलराम आणि मुष्टिक अशी द्वंद्वयुद्धे सुरू झाली. कृष्ण आणि चाणूर एकमेकांना खाली पाडून गुद्दे लाथा मारत द्वंद्वयुद्ध करू लागले. त्या दोघांचे भयंकर युद्ध जसजसे वाढत गेले तसतशी चाणूराची शक्ती कमी कमी होत गेली. ते पाहून कंस रागावून उठला. रागाने त्याने सगळी वाद्ये बंद करण्याची आज्ञा केली, परंतु तेथील वाद्ये बंद झाली नाहीत. तरी स्वर्गीय वाद्ये वाजू लागलेली आकाशातून ऐकू आली. श्रीकृष्णाने अखेरीस चाणूराला उचलून गरागरा फिरवले आणि जमिनीवर आपटले. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. त्याच्या रक्तमांसामुळे जमिनीवर चिखल झाला. बलराम व मुष्टिक यांचे देखील असेच भयंकर युद्ध झाले. अखेरीस मुष्टिकाच्या डोक्यावर बलरामाने आपल्या मुठीने ठोसा मारला. त्याच वेळी आपला गुडघा त्याने त्याच्या छातीत मारला. तो आघात वर्मी लागून अर्धमेला झालेल्या मुष्टिकाला बलरामाने जमिनीवर पाडले आणि तुडवले. तेव्हा त्याने प्राणाचा त्याग केला. यानंतर श्रीकृष्णाशी तोशल नावाचा महाबलवान मल्ल लढला. अशा महान मल्लांना ठार केल्यानंतर कृष्ण आणि बलराम आपल्या गोपमित्रांबरोबर आलिंगने देऊन नाचू लागले. त्यानंतर कंस रागाने डोळे लाल करून ओरडला, ह्या दोघा गवळ्या पोरांना इथून बाहेर काढा. पापी नंदाला लोखंडाच्या साखळ्यांनी बांधा. वसुदेवाला देखील हलहाल करून ठार करा. कृष्णाच्या बरोबर जे गोप आलेले आहेत त्या सगळ्यांना ठार करून त्यांची संपत्ती लुटा, अशी आज्ञा कंस देत होता. त्याच वेळी श्रीकृष्ण हसत एक उडी मारून कंसाच्या सिंहासनावर चढला. त्याने कंसाला ताबडतोब पकडले. त्याचे केस धरून कृष्णाने त्याला जमिनीवर फेकले आणि स्वतः त्याच्या अंगावर उडी मारली. कंसाचा मुकुट दूर उडून पडला. कृष्ण त्याला जमिनीवर आपटू लागला. कंस इतका वजनदार होता की कृष्ण त्याचे शरीर जमिनीवर आपटू लागला तेव्हा जमिनीला भेगा पडल्या आणि त्यामुळेच कंसाने आपले प्राण सोडले. कृष्ण कंसाशी लढत होता तेव्हा सुमाली नावाच्या राक्षसाने कृष्णावर आक्रमण केले, पण बलरामाने सुमालीशी लढून त्याला ठार केले. कंस ठार होताच तेथे जमलेल्या सर्व प्रजेच्या मुखातून आश्चर्य उद्गार बाहेर पडले. तेव्हा श्रीकृष्ण व बलराम धावत गेले आणि त्यांनी लगेच वसुदेव व देवकी यांचे पाय धरले. त्यांनी कृष्णाला आणि बलरामाला वर उचलले आणि मनोमन कृष्ण रूपातील विष्णूची प्रार्थना केली. ओम नमो भगवते वासुदेवाय. आजच्या पुरते इतकेच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय लक्ष्मी माता.